नमस्कार, मी यामिनी महामुळकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि बदलत्या ऋतूची चाहूल. या सणाचं औचित्य साधून आपण एकमेकांना म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण या परंपरेमागे केवळ सामाजिक गोडवाच नाही तर आरोग्याचं एक मोठं शास्त्र दडलंय. थंडीच्या दिवसात तीळ आणि गुळ खाण्याचं खूप महत्त्व आहे. बघा, आपल्या शरीरातील अग्नी आणि वात कफ दोषावर याचा परिणाम होतो. हे सर्व शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्याच्या आत्मसंतुलन विलेजच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांच्याशी थेट संवाद साधू शकता आणि आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्या तुम्हाला जाणवत असतील तर त्या संबंधित तुम्ही थेट त्यांना प्रश्न विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02241010610. तर विषयाला आपण सुरुवात करूया. डॉक्टर, सुरुवातीला तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण. आणि बघा ना, आज इतकं धावपळीचं जीवन झालेलं आहे, धकाधकीचं जीवन झालं आहे, पण आपल्याला सण आणि परंपरा देखील आपली जोपासायची आहे, ते देखील आपल्याला साजरं करायचं आहे. तर प्रेक्षकांना तुम्ही या धावपळीच्या जीवनामध्ये सण साजरं करताना कोणती आरोग्याची काळजी घेतली पाहिजे याविषयी काय सल्ला द्याल? सर्वप्रथम तर साम संजीवनीच्या सगळ्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. कसं असतं बघा की आपल्याकडे या सगळे जे सणवार आहेत त्याचा सगळ्यांचा पाया किंवा त्याचं जे बेस आहे ते आपल्या स्वास्थ्याकरता, आपल्या आरोग्याला टिकवून ठेवण्याकरता आहे. तर आजूबाजूला आपल्या वातावरणात जे पण काही बदल होतात आहे तर ते निसर्गातल्या बदलांशी आपल्याला व्यवस्थितपणे सामावून घेता येईल, आपल्याला त्यांच्याबरोबर बॅलन्समध्ये राहता येईल. याच्याकरता म्हणून आरोग्यशास्त्र जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आयुर्वेद, त्याच्यातनं हे सगळे आपल्याकडे सण आणि परंपरा हळूहळू तयार झालेले आहेत. त्यामुळे खरं तर ज्यालाही आरोग्य जपायचं असेल त्यांनी या सण आणि परंपरांचं पालन करणं खरं अत्यंत गरजेचं आहे. आपण आत्तापर्यंत कुठलेही सणवार पाहिलेत तर त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या, वागण्याच्या, एकूणच बाहेर काय चाललं आहे त्याच्याशी कसं ॲडजस्ट करायचं हे सगळं समजवण्याचाच प्रयत्न त्याच्यामध्ये असतो. आणि आत्ता आपण नवीन वर्ष इतक्या मोठ्याने साजरा केला की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती पण नाही की खरं तर नवीन वर्ष का आपण त्या तारखेला साजरा करतोय. पण रात्रीची जागरणं लोकांनी केली, 12 वाजता एकमेकाला हॅपी न्यू इयर म्हटलं, तर त्याचं आपल्याला महत्त्व माहिती नसताना सुद्धा आपण जर का आता वर्षाचं पहिलं सण आपल्या सण परंपरेच्या हिशोबाने पाहिलं तर पहिलं आहे ते म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीला सूर्य जो आहे तो इतक्या हजारो वर्षापूर्वी आपल्या लोकांना माहिती होतं की त्याचा अँगल जो आहे पृथ्वीबरोबरचा तो बदलतो. आज तर आपल्याकडे खूप मोठे मोठे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्याच्यातून आपल्याला सगळं कळू शकतंय, पण त्याही काळात हे माहिती होतं. आणि हा जो काही बदल सूर्याचा होतो आहे, आपण सगळे जॉग्रफीच्या क्लासमध्ये शिकलो आहोत की आपल्याकडले सगळे सीझन्स जे आहेत ते पृथ्वीच्या फिरण्याने आणि पृथ्वीचा जो ॲक्सिस आहे आणि जो अँगल येतो सूर्याबरोबर त्याच्यातनं हे सगळे सीझन्स तयार होतात. तर सीझनप्रमाणे वागणं हे प्रत्येकाला गरजेचंच असतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. नक्कीच. या संदर्भात मी तुमच्याकडे आणखीन माहिती जाणून घेणार आहे, कशा पद्धतीने डाएट केला पाहिजे हे पण जाणून घेणार आहोत. पण आपल्या प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे, तो घेऊया. पन्हाळाहून सुनील यांनी कॉल केलेला आहे. सुनीलजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, बोला. हा, रोज तीळ खाल्ले तर चालते का? रोज तीळ आणि गुळ आपला रोजचा. सर, तुमचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाहीये, मला पुन्हा एकदा प्रश्न विचारा. हा, आवाज येत नाही? हा हा, बोला. सुनीलजी, कृपया तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी करून मला प्रश्न विचारा ना प्लीज. तीळ गुळ रोज खाल्ले तर चालते का? तीळ आणि गुळ आपला रोजच्या आहारातला. हां, रोजच्या आहारात तीळ आणि गुळ असावा का, असा त्यांचा प्रश्न आहे. अगदी नक्कीच. बघा कसं आहे, तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण प्रकृतीचे असतात आणि त्याच्यामुळे पूर्ण वर्षभर प्रत्येकालाच ते चालतात असं नव्हे. आणि हा काळ जो आपला थंडीचा असतो त्याच्यामध्ये या दोन्हीची उष्णता जी आहे ती शरीराला पचवता येते, आपल्या शरीरात अग्नी खूप व्यवस्थित असतो आणि त्यामुळे तिळाची स्निग्धता जी असते, तिळाचा जो फायदा आपल्याला वातदोष कमी करण्याकरता होतो किंवा गुळाचा जो प्रभाव आपल्याला शरीरामध्ये रसधातू, रक्तधातू सगळं वाढवण्याकरता मिळू शकतो, तो या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे या काळात थोडंसं ते जास्त खाल्लं तर त्याचा उलट आपल्याला वर्षभर फायदाच होतो. पण तसंही आपल्या रोजच्या आहारामध्ये
कुठेही मसाल्यामध्ये थोडासा तिळाचा वापर, कुठेतरी आपल्या आमटी वगैरेमध्ये चवीपुरता गुळाचा वापर हे करणं उत्तमच असतं. प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. इतर वेळेला आपण जेव्हा गुळ खातो, एस्पेशली आता गरमी आली तर गरमीमध्ये आपण गुळाचा खडा खाल्ल्यानंतर त्याच्यावरती थोडं गार पाणी प्यायला सांगतो किंवा त्याच्याबरोबर थोडे धणे खायला सांगतो, म्हणजे त्याला बॅलन्स करता येतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला खाण्याकरता आयुर्वेदामध्ये काही कॉम्बिनेशन सांगितले आहेत, तर तिळगुळ जो आहे कॉम्बिनेशन तो या काळाकरता सगळ्यात उत्तम ठरतो. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे जाऊयात. नांदेडहून सुधाकर यांनी कॉल केलेला आहे. सुधाकरजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. ऐकू येत नाही काय ते म्हणतात. मला सगळ्या प्रेक्षकांना सुरुवातीला आधी सांगायचं आहे की कृपया तुम्ही प्रश्न विचारताना थेट फोनवरून प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज थोडा कमी ठेवा. सुधाकरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? हा, येते मॅडम, येते. सर, तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न माझा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तुम्हालाही. तुम्हाला पण सर, थँक्यू. हा, मग मॅडम माझा गुडघा दुखते बघा. हां, माझं वय आहे 55. अच्छा, बर. खरं तर चांगला प्रश्न आहे, कारण की आज आपण तिळगुळाविषयी चर्चा करतो आहोत आणि तीळ जे आहे हे खरं आपल्या सांध्यांकरता, आपल्या हाडांकरता खूप उत्तम सांगितलेलं आहे. तर या तिळाचा जो आहे आपण थोडासा दुधामध्ये जर का कल्क तयार केला, म्हणजे आपण पेस्ट तयार करतो तशी ती पेस्ट तयार करायची आणि ती तुमच्या आहारामध्ये कुठेतरी आपण म्हणतो ना मसाल्यांमध्ये वगैरे भाजी करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही ती वापरली तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला होऊ शकेल. तसंच तिळाचा कल्क पाण्यामध्ये करून सुद्धा थोडासा गरम करून तुम्ही तुमच्या गुडघ्यांवरती वगैरे लावला तर त्याच्याने सुद्धा आपली सांधेदुखी आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत मिळू शकते. आणि एकूणच आपल्या आहारामध्ये कुठेतरी या गुळाचा सुद्धा वापर तुम्ही जर का केलात तर त्याच्यातनं सुद्धा रक्ताची वृद्धी होऊन आणि आपल्या अस्थिधातूला मदत जी आहे ती मिळू शकते. तर मला वाटतं तुम्ही हे सगळं नक्कीच करावं. बरोबरीने मॅरोसॅनसारखं जो संतुलनचं रसायन आहे तेही सर तुम्ही नियमाने घ्यायला सुरू केलं तर त्याचाही फायदा होऊ शकेल. आणि गुडघ्यांना संतुलनचं शांती तेल अगदी नियमाने लावा, पुढच्या बाजूला गोल फिरवून आणि गुडघ्याच्या मागे खालतून वरती असं हलक्या हाताने, तर त्याच्याने तुमचे गुडघेदुखी कमी व्हायला मदत मिळू शकेल. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूया. पुण्याहून गेनभाऊ यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? त्यांचा टीव्हीचा टीव्हीचा आवाज सुरू आहे. सर, तुमचा प्रश्न विचारा प्लीज. हॅलो मॅडम. सर बोला. हॅलो मॅडम. हा सर बोला. माझा प्रश्न असा आहे की माझा असा तुम्हा सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि माझा असा प्रश्न आहे की बुवा माझं वय वर्ष 70 आहे आणि सांधेदुखीचा प्रॉब्लेम जास्त आहे. अच्छा, तर त्याच्यावरती तिळगुळाचं लेपन कसं द्यायचं ते सांगा ना जरा. अच्छा, नक्कीच. बघा सर, तुम्हाला सुद्धा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला अशी आमच्याकडूनही शुभेच्छा आहेत. मुख्य कसं असतं की तीळ जेवढा आपल्या आहारामध्ये असेल तेवढा त्याचा फायदा आपल्या सांध्यांकरता होतोच. म्हणजे तीळ ही एक अशी गोष्ट आहे की ती अस्थिधातूला खूप जास्त प्रमाणात मदत करते आणि त्यामुळे तिळाचं तुम्ही लाडू करून खाऊ शकता, तिळाच्या तुम्ही वड्या करून खाऊ शकता. तुम्ही साखरेबरोबर जर का त्याची रेवडी वगैरे असली केलेली तर ती तुम्ही खाण्यामध्ये ठेवू शकता. तिळाचे पापड करता येऊ शकतात. म्हणजे तिळाचा वापर आपण म्हणू तसा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकतो. आणि आज तर तुम्ही सगळ्यांनी, मला आशा आहे की गुळाची पोळी नक्की खाल्ली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कसं होतं की गूळ आहे, त्याच्यानंतर केसर आहे, कणिक आहे, तूप जातं वरतून. तर हा सगळा जो कॉम्बिनेशन आहे ना हा आपल्या हाडांकरता खूप उत्तम असतो. त्यामुळे जमत असेल, डायबिटीज वगैरेचा खूप जास्त प्रमाणात काही त्रास नसला तर उलट गुळाची पोळी आहे ती चतकर अर्धी वरचेवर जर का तुम्ही खाली तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. तिळाचं कल्क मी मगाशी सांगितलं तसं पाण्यामध्ये मिक्स करून तर तुम्ही लावूच शकता आहात, पण तसंच कॅस्टर ऑइल जे असतं म्हणजे एरंडेल तेल त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स करून जर का तुम्ही तिळाचा लेप तुमच्या गुडघ्यांना लावला तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. इतरही सांध्यांवरती अभ्यंग सेसमीसारखं तेल, संतुलनचं किंवा शांतीचं जे तेल आहे सिद्ध तेल संतुलनचं, तेही लावलं तर त्याचा फायदा मिळू शकेल. आणि कॅल्सिसॅन आणि वातबल सारख्या ज्या गोळ्या आहेत सर त्या नक्की तुम्ही नियमाने घ्या, म्हणजे तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. नक्कीच. आपल्याला सोलापूरहून प्रवीणजी यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो. हा सर बोला. हा, ती काळे तीळ आमच्याकडे पिकतेत. काळे तीळ खाल्ले तर चालते पाहू काळे तीळ. अगदी, नक्कीच.
चांगला प्रश्न आहे बघा. आपल्याकडे काळे तीळ आणि पांढरे तीळ असे 2 प्रकारचे तीळ मिळतात. त्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या मताने काळे तीळ जे आहेत ते जास्त चांगल्या गुणांनी परिपूर्ण असतात, पण पांढरे तीळ सुद्धा वापरायला चांगलेच आहेत. काही लोकांना चव किंवा जे आपण म्हणतो ना की दिसणं जे आहे ते जास्त महत्त्वाचं वाटतं, त्यामुळे आपल्याकडे पांढरे तीळ जास्त प्रमाणात वापरले जातात. पण तुम्ही दोन्हीपैकी कुठलेही तीळ वापरले तर चालतील. काळा उलट लाडू जो आहे तो खाल्ला आणि तो दिसतो पण फार सुरेख, तर तुम्ही वापरू शकता सर. आपल्याकडे पूजांमध्ये काळ्या तिळाला जास्त महत्त्व दिलं जातं, त्यामुळे आपल्या घरांमध्ये सहसा काळे तीळ फारसे आपल्याला मिळत नाहीत. तुम्ही आणून वापरलेत तर फारच चांगलं. नक्कीच. आपल्याला पुन्हा एकदा पुण्यावरून कॉल आलेला आहे रामदास शिंदे यांचा. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, मी रामदास शिंदे बोलतोय पुण्याहून. हा सर. हा, मला एक प्रॉब्लेम होता. मला ना झोप येते सारखी. ते गेले 3 महिने ना मला ड्रायव्हिंग जास्त केल्यामुळे मला झोप येते. अच्छा सर, तुमचं वय काय आहे आणि तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप लागते का? हो, नाही झोप लागली नाही की मला काहीच मिळत नाही. म्हणजे बेसावत तरी झोपतो अशी. माझं वय 48 आहे. बरं. हो. कसं होतं बऱ्याचदा की रात्रीची जी झोप असते ती जरी आपल्याला असं वाटलं की ती खूप सावध आणि शांत लागलेली आहे, तरी त्याच्यातनं नर्वस सिस्टीमला जे फायदा मिळायला पाहिजे किंवा जो आराम मिळायला पाहिजे तो मिळत नसतो. सतत जर का कुठल्या प्रकारचं तरी स्ट्रेस चालू असलं, त्रास वाटत असला काही पण, तर त्याच्यातनं आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो असा झोपेचा नंतर दिसतो. म्हणजे आपण काय होतं की थोडं रिलॅक्स झालो की लगेचच झोप येताना आपल्याला दिसते. तर त्यामुळे माझं तरी असं तुम्हाला म्हणणं राहील की रोज रात्री झोपताना तुम्ही संतुलनची जी योगनिद्रा म्हणून CD आहे डॉक्टर श्री बालाजी तांब्यांनी बनवलेली, ती तुम्ही रोज रात्री झोपताना ऐका. त्याच्यानं शांत झोप आणि क्वालिटी जी आहे झोपेची ती चांगली राहायला मदत मिळेल. तसंच रात्री झोपताना पादाभ्यंग नक्की पायाला नियमितपणे तुम्ही करायला घ्यावं. हे पादाभ्यंग कसं करायचं याच्याकरता माझं चॅनल जे आहे यूट्यूबचं डॉक्टर मालविका तांबे नावानी, त्याच्यावरती तुम्ही ते पादाभ्यंगची पूर्ण थेरपी बघावी कशी करायची तेही करून घ्या. आणि रात्री झोपताना निद्रासॅनसारखी जी टॅबलेट आहे तीही नियमाने घेतली तर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. पण एकूणच असं जर का त्रास वाटत असला तर ड्रायव्हिंग वगैरे सध्या अवॉइड केलेलं बरं किंवा कोणीतरी बरोबर असलेलं जास्त बरं. आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. म्हणजे एकूण काही दुसरा त्रास आहे का की ज्याच्यामुळे हे सारखी झोप येते, तर त्याच्यावरती आपल्याला जास्त व्यवस्थित उपचार जे आहे ते करता येऊ शकतील. नक्कीच. आपल्याला पुढचा कॉल छत्रपती संभाजीनगरवरून आलेला आहे. नानासाहेब यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? सर तुमचा प्रश्न थेट विचारा प्लीज. नमस्कार मैम। हाँ सर बोला। मैम मेरा मतलब कमर में ना थोड़ा सा ज्यादा पेन होता है, तो उसकी वजह से मैं तिल जो है, ये तिल से मेरे को क्या बेनिफिट मिल सकता है उसके लिए प्लीज। अच्छा सर, आपकी एज क्या है? मेरी 38। अच्छा ओके. नाही देखीए तीळ जे आहेत ना ते कॅल्शियम प्रचूर प्रमाणात त्याच्यामध्ये असतं आणि मुख्य म्हणजे शरीर त्याला व्यवस्थित पचवून शरीराच्या आत ते कॅल्शियम घेऊ शकतं. त्यामुळे आपल्याला जर का कुठल्याही हाडाला ताकद हवी असली, पाठीच्या मणक्यांना ताकद हवी असली, तर त्याच्याकरता तीळ खूप उत्तम सांगितलेले आहेत. पण ते उष्ण असतात त्यामुळे ते प्रत्येकाला चालतातच असं नाही. त्यामुळे याचा वापर जो आहे तो आपल्याला बेतात करायला पाहिजे. आता आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे काय आपण बसून एकदम वाटीभर तीळ खाऊन टाकायचे असं नसतं. त्यामुळे 1-2 चमचे तीळ जे आहे ते घरामध्ये प्रत्येकाने जर का मसाल्यामध्ये रोज वापरले तर पाव चमचा तीळ रोज जर का पोटामध्ये गेलं तर त्याचा आपल्याला फायदा मिळतो. तसंच या काळामध्ये स्पेशली तीळ आणि गूळ जर का एकत्र खाल्ले गेले तर त्याच्याबरोबर तुपाचा वापर नक्की करावा लागतो. तुम्ही गुळाची पोळी खाल्ली तरी तुपाचा वापर करावा लागतो. तुम्ही लाडू बनवले, तुम्ही बर्फी बनवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याचा वापर करावा लागतो. म्हणजे काय की उष्णता आणि शीतलता या दोन्हीचं कॉम्बिनेशन व्यवस्थित करून ते आपल्याला वापरायला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला तिळाचा फायदा तुमच्या कमरेकरता होऊच शकेल. पण त्याचबरोबरीने संतुलनचं जे मॅरोसॅन म्हणून रसायन आहे तेही तुम्ही घ्यायला सुरुवात केली त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. आणि मुख्य तुमच्या पाठीच्या सांध्यांना आणि सगळ्या नसांना ताकद मिळावी त्याच्याकरता संतुलनचं जे आत्मप्राश म्हणून च्यवनप्राश आहे तेही तुम्ही नियमाने घ्या, त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे मिळू शकेल. पण एवढा कमी वयात त्रास होतो आहे तर मला असं वाटतं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या आणि संतुलनचं जे शास्त्रोक्त पंचकर्म आहे त्यांनी शरीर शुद्धी करून व्यवस्थित पाठीला ताकद मिळेल, बल मिळेल अशा प्रकारच्या ज्या थेरपीज आहेत त्या केल्या तर त्याचा जास्त फायदा मिळू शकेल. नक्कीच. पुण्याहून अभिनेत्री यांनी कॉल केलेला आहे. अभिनेत्रीजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, मकर संक्रांतीच्या तुम्हाला दोघींना शुभेच्छा. तुम्हाला
माझा डावा पाय आहे ना त्याचा पायाचा अँकलच्या पाठीमागे नाही का खूप हा. दुखतं आणि दोन्ही दाढे नाही का पाठीमागे दुखतात आणि शिवाय असे तुकडे तुकडे पडले दाढांचे आणि खूप वेदना होतात ते दाढांना ओ दातांच्या दातांच्या पाठीमागे दाढा ओके ओके बरं 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 ठीक आहे आणि पायाच्या अँकलच्या मागे नाही का मॅडम घोटा त्याला दुखतं मागे फार दुखतं चालताना बसताना उठताना असं आणि पायांना भेगही पडल्यात फार. बरं ठीक आहे. ओके. सर्वप्रथम तर तुमच्या दातांमध्ये जो त्रास आहे त्याच्याकरता तिळाचा खूप तुम्हाला फायदा होऊ शकेल. तर व्यवस्थित स्वच्छ तीळ घ्यायचे 1 चमचा आणि तोंडामध्ये ठेवून तुम्ही तीळ व्यवस्थित चावायला सुरू करा आणि जोपर्यंत त्याचा सगळा ज्यूस आहे तो संपत नाही, तो आयदर तुम्ही थुकू शकता तुम्हाला खायचं नसलं तर, किंवा पोटातही गेला तर प्रॉब्लेम काहीच नाही, तीळ खायचीच वस्तू आहे. त्याचबरोबरीने तुम्हाला जमत असलं तर आठवड्यातनं 3-4दा तरी कमीत कमी जे संतुलनचं सुमुख तेल आहे ते पण तीळ बेसवरतीच बनवलेलं आहे, तीळ तेलाच्या बेसवरती, तर तेही तुम्ही गंडूश करण्याकरता नियमाने वापरायला घ्या. तिळाचा वापर आहे, संतुलनच्या मॅरोसांचा वापर आहे, हा तुमच्या हाडांना सांध्यांना ताकद देऊ शकेल, तर त्याचाही तुम्ही वापर लगेचच सुरू करावा. पायाला जर का तुमच्या भेगा खूप पडलेल्या आहेत तर त्याच्याकरता संतुलनची फुटसोल म्हणून क्रीम आहे, तर ती तुम्ही नियमाने सकाळ दुपार संध्याकाळ पायाला हलक्या हाताने ती लावायला सुरू करा. शक्य झालं तर त्याच्यावरती सुती मोजे घाला, म्हणजे तो जो ओलावा आहे ती जी काय स्नेह आहे ते तिथे टिकून राहायला मदत मिळू शकेल. आणि तसंच संतुलनचं पादाभ्यंगसुद्धा तुम्ही नियमाने करायला सुरू केलं तर त्याचाही फायदा मिळू शकेल. पोटातून संतुलनच्या पित्तशांती गोळ्या आणि मंजिष्ठ सान गोळ्या याही तुम्ही नियमाने घ्या तर त्याचा फायदा होईल. पण एवढे सगळे त्रास होतात ना ताई, तर प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे याच्यावर कुठे कशा प्रकारचे उपचार आपल्याला लागू पडू शकतील ते आपण नीट समजवू शकू. पनवेलवरून मनोहर यांनी कॉल केलेला आहे. मनोहरजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हा सर बोला. मॅडम, मला रात्रभर झोपच लागत नाही, 6 महिने झाले. आणि वय किती आहे सर तुमचं? वय माझं आहे आता 59. 59. आणि काही स्पेसिफिक रिझन नंतर असा त्रास सुरू झाला की एकदम सुरू झाला? नाही, 6 महिन्यापासूनच आहे, पण मला थोडं सोरायशीच झालेलं आहे मॅडम. अच्छा, ओके. कसं असतं की शरीरामध्ये जर का वाताचे ड्रायनेस आणि पित्ताचं पण जळजळ वगैरे अशी असली तर त्याच्यानंतर सोरियासिसचा त्रास आपल्याला बऱ्याच लोकांमध्ये दिसतो आणि त्याच्यामुळे रात्रीची झोप पण अशांत होताना दिसते, कारण की एकूणच शरीरातला कोरडेपणा जो आहे तो खूप वाढलेला असतो. बऱ्याचदा लोक फक्त वरतून काहीतरी क्रीम लावतात आणि त्याच्यामुळे हा त्रास म्हणजे तेवढ्यापुरता थांबतो असं त्यांना वाटतं, पण शरीराच्या आतला कोरडेपणा कमी होत नाही. त्यामुळे सर सर्वप्रथम तर तुम्ही रोज रात्री न चुकता झोपताना आपल्याला 1 ग्लासभर कोमट पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घाला. ते पिऊन तुम्ही जर का झोपलात तर तुमच्या आतड्यातला कोरडेपणा कमी होईल आणि पर्यायाने मेंदूचा म्हणजे आपली जी नर्वस सिस्टम आहे त्याचा आणि स्किनचा दोन्हीचाही कोरडेपणा कमी व्हायला तुम्हाला मदत आहे ती मिळू शकेल. तुमच्या रोजच्या न्याहारीमध्ये शक्य झाल्यास दूध नक्की घ्या आणि त्या दुधामध्ये संतुलनचं शतदाम म्हणून कल्प आहे ते घालून घेतलं तरी चालेल, किंवा मॅरोसांसारखं जे रसायन आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये घालून घेतलं तरीही चालेल. आपल्याला खसखस घरामध्ये वापरली जाते, म्हणजे पॉपी सीड्स आपण ज्यांना म्हणतो, तर ते जे आहे त्याचीसुद्धा खीर जर का तुम्ही नियमाने करून प्यायलात, अगदी 1 छोट्या चमच्याची खीर करून प्यावी लागते, तर तीसुद्धा तुम्हाला झोप येण्याकरता मदत करू शकेल. रात्री झोपताना ब्रह्मलीन तेलासारखं जे तेल आहे संतुलनचं ते तुमच्या डोक्याच्या वरच्या टाळूला नक्की 4-5 थेंब तरी लावून झोपावं. आणि तसंच संतुलनची निद्रासायन म्हणून गोळी आहे तीही तुम्ही घेऊन बघा की त्याच्यातनं तुम्हाला काही फायदा होतोय का. पण इतके दिवस त्रास होतोय, नाही काही फरक पडला तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो मिळू शकेल. नक्कीच. वर्ध्यावरून प्रफुल्ल यांनी आपल्याला कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. हॅलो. हा सर बोला, प्रश्न विचारा. हा, मी काय म्हटलं मॅडम, थोडं डोळ्याचे प्रॉब्लेम आहे माझ्यावाल्या. आई आवाज कमी. डोळ्याचा काय त्रास होतोय सर तुम्हाला? मी काय म्हटलं मॅडम, माझे डोळे नाही का, डोळ्यामध्ये का नाही खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. 15 वर्ष झाले माझ्या, कुठे दवाखाने हिंडलो पण काही फायदाच नाही पडला मला. हो, अच्छा. हा, तर त्याच्यामध्ये कसं जखम झालेली डोळ्यामध्ये, पाणी पण सुकलेलं आहे माझ्या डोळ्यातलं. ओ बर. फक्त लाईटाच्या उजवड दिसते, तर काही दिसत नाही मला. बर
ठीक आहे सर, कसं असतं, डोळे हे खूप महत्त्वाचं अवयव आहे आणि त्याच्याकरता कशा प्रकारे आपल्याला काय मदत करता येईल याच्याकरता प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की सगळे नंबर्स तर तुम्हाला खालती दिलेलेच आहेत, पण ईमेल ID सुद्धा जी आहे संतुलनची त्याच्यावरती तुम्ही पाठवू शकता तुमचा जो सगळा त्रास आहे. म्हणजे प्रत्यक्ष मार्गदर्शन कसं घेता येईल त्याच्याकरता आपल्याला तुम्हाला सल्ला जो आहे तो देता येऊ शकेल. तर dispensary@santulan.in असा सोपा आपला ईमेल ID आहे. त्याच्यावरती तुम्ही ईमेल पाठवा, तुमचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जे काय असेल ते पाठवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सल्ला जो आहे तो देता येऊ शकेल. एवढे वर्ष त्रास होतोय तर त्याच्यामध्ये संतुलन तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकेल किंवा आपण काय करू शकू त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू शकू. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांना सणासुदीच्या काळामध्ये सण उत्सव तर साजरे करायचे नक्कीच. आहेत, पण त्यासोबत शरीराची योग्य काळजी कशी घ्यायची आहे त्याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार आहेत. नमस्कार. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.